पाचू या शब्दाचा अर्थ होतं एखाद्या हिऱ्या किंवा माणकाचा प्रकार. तसंच पण आपण किती मोठे होऊ दे, आता आपण शिकतो, अजून कोण वकील होतं, कोण डॉक्टर होतं, पण आपली ही संस्कृती, आपली भाषा आपण बोलायची आणि आपली हे पेहराव पण जपायचे. बरोबर. एका रंगसंगतीची कपडे ही खास कोळीवाड्याची ओळख असते. भारी पडलो आता संकट निवारे, जय देवी जय देवी. टिमक्याची चोळी बाय रंगन फुलायले, टिमक्याची चोळी बाय रंगन फुलायले, तुझी माझी जमल जोडी माझे वसई करीन बाय गो. मित्रांनो, हे कोळीगीत तुम्ही ऐकलं असेल आणि ह्या कोळीगीतात वसईचं नाव देखील ऐकलं, तर म्हणजे वसईतल्या कोळीनेचं वर्णन करताना त्या टिमक्याची चोळी हा शब्द वापरलेला आहे. ही आमची उरा हिने टिमक्याची चोळी घातलेली नाही. सर्वप्रथम सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, कोली असं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. वसई किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं पाचू बंदर हे गाव, अगदी 205 वर्ष इथे असलेली पोर्तुगीजांची सत्ता आणि इकडे आलेला जॉन फ्रायर जो ब्रिटिश होता आणि एका पोर्तुगीज उमरावाच्या मुलीचं ऑपरेशनसाठी तो या वसई किल्ल्यामध्ये आला होता आणि त्या जॉन फ्रायरने मुंबईत साजऱ्या होणाऱ्या नारळी पौर्णिमा सणाचं वर्णन करून ठेवलं होतं. मित्रांनो, काही वर्षापासून, काही शतकापासून सुरू असलेला हा नारळी पौर्णिमेचा उत्सव, हा समुद्र, हा दर्याराजा कोळी माणसाचा मायबाप की ज्याच्यावर हा उदरनिर्वाह करतो आणि हा उदरनिर्वाह करत असल्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळ अर्पण करून ही सगळी कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि सगळी ही रेलचेल पाचूबंदर बंदरात तुम्हाला बघायला मिळेल. अगदी जथ्याचे जथ्थे आम्हाला इकडे किनाऱ्यावर येताना बघायला मिळाले. अगदी मंडपी तिकडे घातलेला आहे आणि आता वसईच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहाताई दुबे आता ह्या कार्यक्रमाला येत आहेत. आता आम्हालाही घाई झाले, पहिलं आपण तिकडे त्या मंडपाकडे जाऊया.
दोघांचं तर आम्ही आता पाचू बंदरवरून जेट्टीकडे चाललोय आणि अगदी तुम्हाला या भगव्या पताका दिसत असतील आणि हा नितांत सुंदर किनारा, बाजूला आपल्याला धाराविसा डोंगर दिसतोय आणि खाडी, म्हणजे आता 3 मिरवणुका ह्या पाचू बंदरच्या किनाऱ्यावर येतात आणि आपण ते कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत. आपण निरनिराळची लोकसंस्कृती कव्हर करत आहोत आणि आता आम्हीही पोहोचतोय थेट पाची बंदरच्या जेटीवर. आगासकर चला सगळी छोटी. कितवीला आहे ग तू? कितवीला आहे? अरे बोल ना. हे बघ माझी पोरी पण 4थीला. ही बघ 4थीला. कधी सगळी जमायला सुरुवात होईल? आम्ही तिथूनच आलो. सगळी आता मंडळी जमतायत. इकडे मला फोटो शूट आणि सगळे फोटो सेशन सुरू आहे सगळे इकडे. अरे वा, छोटे छोटे मंडळी सजलेली आहेत. तुम्ही कुठून आलात? म्हणजे आपले कोळीच आहात की? कोळीच आहात? आगरी आहात म्हणजे कुठले? माणिकपूर, उमेळमण? उमेळमण का? ओके. हे सगळे आपली उमेळमणची मंडळी आहेत. अरे तू पण छान सजली आहे. अजून लोक जमत आहेत. आता सांज वेळ, कातर वेळ होतीये. चला आमचा एक वेगळा प्रयत्न आहे यावेळी की वेगळा कोळीवाडा दाखवण्याचा प्रयत्न आहे. सगळी ही तेजस्वी भारतची मंडळी आहे आणि आपण तो मंडप पाहिला असेल आणि छत्रपती शिवरायांनी केलेलं धर्माचं शुद्धीकरण पाहिलं असेल. आणि मी नेहमी म्हणतो हा धर्म जो सांभाळलेला आहे ना तर आमच्या कोळी बांधवांनीच. आणि वाल्या कोळी आणि खरतात वाल्मिकींचे आम्ही अनुयायी आहोत. धर्माच्या बाबतीत कुठेच कमी पडणार नाहीत.
सगळी ज्येष्ठ मंडळी. बोटी कवीला गेल्या का नाही गेल्या हे सगळे? हा हा काय माल चांगला आहे आज, बातम आहे चांगली बरोबर का नाही? हा सीझन बरी आहे. रविवारी शांत सुंदर किनारा. म्हणजे अगदी वसई किल्ल्याचा इतिहास जर बघायला गेलो तर एक पेशवे दप्तरातलं एक पत्र आहे की जर वसईवरून जहाज निघालं धारावीच्या दिशेने तर असा उल्लेख आहे की ते भात शिजण्या अगोदर वसईच्या किल्ल्यातून आपलं आरमाराचं जहाज धारावीच्या किल्ल्यावर पोहोचतो. अशा आशयाचं एक पेशवे दप्तरामध्ये पत्र आहे. आणि या समोरच आपल्याला जंजिरे धारावी दिसत आहे. आणि खऱ्या अर्थानं 205 वर्षाच्या जुलमी सत्तेनंतर चिमाजी अप्पांनी ह्या भागाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. खऱ्या अर्थानं परकीय सत्ता उधळून लावली. आणि हे वारस अगदी जोरदार नारळी पौर्णिमेचा सण साजरा करत असताना आपल्याला दिसत आहेत. सगळे निवांतपणे बसलेले आहेत, प्रमुख पाहुणे येण्याची वाट बघत आहेत. तोपर्यंत आम्ही या जेट्टीवर एक फेरी मारतोय. सगळे इथेही फोटो सेशन सुरू आहे. अरे तो सरा कितीचा आहे माहितीये? किती आहे माहितीये तुला काही ग? चला छान. कितवीला आहेस तू? तिसरीला आहे. आता तू तिसरीला आहे, छोटी आहे, पण आपण किती मोठे होऊ दे. आता आपण शिकतो, अजून कोण वकील होतं, कोण डॉक्टर होतं, पण आपली ही संस्कृती, आपली भाषा आपण बोलायची आणि आपली हे पेहराव पण जपायचे. बरोबर ना? हे सगळं करत राहायचं, दरवर्षी आवर्जून येत जायचं. ओके. सगळं फोटो सेशन सुरू आहे या चिमुरड्यांचं. चालू दे काम चालू दे तुमचं. अगदी बागेमध्ये निरनिराळ्या रंगाची फुलं असतात त्याप्रमाणे निरनिराळ्या कलरची नऊवाऱ्या नेसून अगदी छोट्यासहित मोठे सगळा हा समुद्र किनारा बगीचा फुलवलाय या लोकांनी. हा चला, त्या ज्या समुद्र मायबापाने दर्याराजाच्या सहाय्याने आपलं उदरनिर्वाह होतं त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आणि प्रत्येकजण अगदी आपल्या पारंपरिक वेशात सजून ह्या समुद्र सागराला विनवणी करण्यासाठी आलेले आहे की आमचा हे संपूर्ण वर्ष तुझ्या कृपा आशीर्वादाने चालणार आहे. चले, हे छोटे छोटे लोक माझं खरंच लक्ष मन वेधून घेत आहेत. छोटा नाखवा आला. हा बोला. काय 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 बोल 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 बोल. अरे वा, आता आपल्या व्हिडिओ तुम्ही पण दिसणार. ओके, तू पण बघते, आवडतात ना? आणि हे आपल्याला जपायचं आहे शेवटपर्यंत, कळलं? हे जपायचं आहे आपल्याला. येणार आहे का आता? काय करतो? आमच्या मावशी मगाशी बोलल्या मला की आमचा नारळ शिलवून झाला. शिलवूनचा अर्थ आहे विसर्जन करून. आम्ही शेलवणे बोलतो. शेलवून आलेल्या आहेत त्या. चला, सगळे एका रंगसंगतीची कपडे ही खास कोळीवाड्याची ओळख असते. आणि तुम्हाला आता हे टी शर्ट, किती लोकांनी टी शर्ट केलेत तुम्ही? याची स्टोरी माहिती आहे का तुम्हाला? आपल्या एका रंगसंगतीचे कपडे मागे एक व्हिडिओ बनवला होता मी, अलिबाग से आये हो क्या. तर खास करून आपल्या कोळी लोकांमध्येच पद्धत आहे एका रंगाचे कपडे वगैरे बनवण्याची वगैरे. बरोबर, हे सगळं प्रत्येक ही कोळीवाड्याची खास खासियत आहे. तुम्ही नाचणार नाही का आज? अरे वा, छान. सगळे छोटी मंडळी अगदी माझा आज मन मोहून घेत आहेत. हे सगळं शेवटपर्यंत जपायचंय आपल्याला. सुरका लुगडं, बरोबर ना?
हे नारळ विसर्जन करून येत आहेत सगळी कुटुंबासहित. आणि ही छोटी चिमुरडी पाहिल्यानंतर ना मला एक 80-90च्या दशकामध्ये कॅसेट आली होती आणि त्याच्यावर लाडकी सून वेसावची, आणि ही ती लाडकी सून मला आठवली आता. अगदी छान पद्धतीने नटलेली आहे ती. झाला तुमचा शिलून नारळ. काय का तू नाही लुगडं नेसलं का? अजून 1 वर्षाची आहे. आता पुढच्या वर्षी नक्कीच लुगडं नेसणार आहे. अरे आलो आलो आलो. चला आमचे मित्र भेटले आम्हाला. हा 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 हा. चला हा आमच्या या वर्षी भेटच नाही झाली आपली. कोळीवाड्यात गणपती असू दे, गौरी असू दे, एकादशी असू दे, गोपाळकाळ असू द्या, अगदी सनातन धर्मातला प्रत्येक सण उत्सव अगदी परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. आणि सगळे आता हे सगळे समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यापूर्वी त्या समुद्राला साकडं घातलं जात आहेत आणि एक पारंपरिक पद्धतीत असेल आणि सनातन धर्माच्या संस्कृतीनुसार प्रार्थनाही केली जाते. आपण बघू शकाल. श्रीफळासोबत अगदी हा नैवेद्य देखील बनवून आणलेला आहे. कसला नैवेद्य बनवलाय? नारळ. नारळापासून दर्यावरी. तर आता आपण आहोत थेट पाचूबंदरच्या किनाऱ्यावर आणि ह्या टीनेजर्स मुले आहेत आणि या पाचूबंदर मधल्याच आहेत. तुम्ही काय करता शाळेत की कॉलेजला? म्हणजे आता 11वीला जाणार. म्हणजे कशासाठी तुम्ही आता आज अशा सजलेले आहात? म्हणजे वर्षभरात कधी तुम्ही आपली नऊवारी नेसतात का? म्हणजे काय आपली जर संस्कृती टिकवायची असेल आणि आपल्या पुढल्या पिढीपर्यंत न्यायची असेल तर हे करायलाच पाहिजे. मग आता हा ड्रेस घालून तुम्हाला कसा फील येतो? आणि मग कॉलेजमध्ये समजा टाय डे होतो, चॉकलेट डे होतो, साडी डे असते तेव्हा तुम्ही काय नेसतात? साडी नेसतात. ओके. मग ही कोळी साडी नेसतात का? आणि आवर्जून कोळी नेसूनच जायचं, कारण आपले ड्रेस आहेत तोपर्यंत आपण राहणार, नाहीतर उद्या लोक आपल्याला हाक लावणार. बरोबर. आपले ड्रेस आहे, आपली भाषा आहे, तोपर्यंत आपण राहणार. धन्यवाद. आणि खूप छान दिसतात.
मॅडम, आज नागरी पौर्णिमेनिमित्त तुम्ही वसईत इथे कार्यक्रमासाठी आलेला, त्याबद्दल तुम्ही काय बोलाला? नारळी पौर्णिमेला मी वसईच्या कोळी बांधवांना आणि वसईच्या नागरिकांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि आजच्या नारळी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ वाहून आता आपले मच्छीमार बांधव पुन्हा एकदा मच्छीमारीची सुरुवात समुद्रामध्ये करणार आहेत. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी भरभरून त्यांची प्रगती हो आणि मच्छीमारीच्या व्यवसायामध्ये त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर हो अशीच प्रार्थना आज आपण या समुद्र देवतेकडे करायची आहे आणि त्यांना सगळ्यांना. मॅडम, आज तुम्ही यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु ह्यांची जी घरं आहेत ती आता कायमस्वरूपी व्हावीत म्हणून तुम्ही काही शासन दरबारी काही मदत करणार आहात का? कोळीवाडा असेल, जिल्हा बंदर, पाचू बंदर, नायगावचा कोळीवाडा असेल
या सगळ्यांची पारंपरिक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याची जी घरं इथे आपल्या किनारपट्टीला आहेत त्यांची घरं ही त्यांच्या नावावर झाली पाहिजेत. कारण की समुद्राच्या ह्या अगदी बाजूला बसलेल्या कोळी बांधवांचा अधिकार त्यांच्या जागेवरती आहे आणि ती घरं त्यांच्या नावावर होण्यासाठी माझा पहिल्यापासून पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठी शासन दरबारी सुद्धा पाठपुरावा करून आता जशा पद्धतीने गावठणांचे आपल्याला सनदी मिळतात ग्रामपंचायत क्षेत्रात तर त्याच पद्धतीने ह्याही क्षेत्राचा एक सर्वे होऊन त्यांची घरं त्यांच्या नावी सरकारने करून द्यावीत अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे सरकारने आणि त्या संदर्भाचा पाठपुरावाही सुरू आहे. लवकरच आपल्याला त्या बाबतीत सकारात्मक रिझल्ट मिळू शकतो. इथे ह्या समुद्रकिनारी जी स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती होण्यासाठी तुम्ही अजून काही ह्या ठिकाणी करायचा विचार चाललेला आहे का? मी आताही येताना बघितलं आणि मनामध्ये माझ्या तोच विचार होता की आपण समुद्र आपल्याला भरभरून देतो. आपल्याकडे का सुंदर आपली किनारपट्टी आहे. या किनारपट्टीवरती आपण पर्यटन विकसित करू शकतो पण जोपर्यंत आपले समुद्र किनारे स्वच्छ होत नाहीत प्लॅस्टिक पासून मुक्त होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करणं कठीण आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना जागरूक असणं महत्त्वाचं आहे. आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आणि निसर्गाला स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे. ते आपण सगळ्यांनी करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेमध्ये सुद्धा आपण जनजागृतीचे अभियान आपण राबवू आणि त्या पद्धतीने समुद्र किनारे आपल्याला कसे स्वच्छ ठेवता येईल त्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न. थँक्यू व्हेरी मच. माझा गेलाय बारण डोलीला रे रामा गेलाय बारण डोली आवचिता सुटलाय वादल वारा रे रामा सुटलाय वादल वारा पती माझे कधी धरण डोलीला पती माझे गेलन बारण डोलीला रे रामा गेलन बारण डोलीला आवचिता सुटलाय वादल वारा रे रामा सुटलाय वादल वारा पती माझे कधी येतीन बंदराला रे रामा कधी येतीन बंदराला सोन्याचा नारळवाळीन दर्याला रे रामा हारे पडलो आता संकट निवारे जय देवी महिषासुरवदनी ओ दैत्यासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसिलवलाही जय देवी महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसे निज दासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कुण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पद पंगजलेशा जय देवी महिषासुरवदनी ओ दैत्यासुरवदने सुरवर ईश्वर वरदेता. वसईतील पाचू बंदर येथे साजरी होणारी नारळी पौर्णिमा पहिली. पाचू या शब्दाचा अर्थ होतं एखाद्या हिऱ्या किंवा माणकाचा प्रकार. तसंच वसईचं वैभव असलेलं हे पाचू बंदर
आणि तिकडे सुरू असलेला हा नारळी पौर्णिमा उत्सव अगदी सनातन धर्माची पताका असेल किंवा धर्मजागरण असेल हे आपल्याला या माध्यमातून बघायला मिळालं. आणि ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या विशेष अतिथी वसईच्या आमदार स्नेहाताई यांनी हा किनाराही पाहिला आणि त्यांच्या निदर्शनास आलेली एक गोष्ट की आपण ज्या समुद्र सागराच्या साह्याने आपला उदरनिर्वाह करतो तिकडे असलेला किंवा समुद्राने वाहून आणलेलं प्लास्टिक ह्यावर काम करण्यासाठी त्यांनी दिलेला सल्ला आश्वासन किंवा त्यांच्या मदतीने आपण आता हे समुद्र किनारे सुद्धा स्वच्छ करण्यासाठी एक पाऊल उचलायला हवं. बाकी अगदी चिमुरडींपासून अगदी लहान लहान मुलांनी केलेल्या पारंपरिक वेशभूषा मित्रांनो हे टिकलं पाहिजे. हे टिकलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना कळेल की इथले मूळ रहिवासी आपण आहोत. आणि मित्रांनो हा पासूबंदर कोळीवाड्यामध्ये साजरा झालेला नारळी पौर्णिमा उत्सव त्या लोकांचा उत्साह मित्रांनो कोळीवाड्याची खास ओळख असते. इतर समाजातून पाहुणा जेव्हा कोळीवाड्यात येतो कुठल्याही कोळीवाड्यात त्याला लुगडं नेसवलं जातं, नथ जे फडकं ओढणी त्याला फडकं म्हटलं जातं कोळी भाषेत. अगदी त्या स्नेहाताईंना ही त्यांनी ते दिलं. ही एक खास स्वागत करण्याची पद्धती आहे. ही पद्धती तुम्हाला या पाचूबंदर कोळीवाड्यातली कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.